सगळ्या शेतकरी बांधवांना जय आदिवासी। सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांची माफी मागतो। 29 तारखेला मीटिंग होणार होती आणि सर्वसाधारण मीटिंग, आणि त्या मीटिंगला माझे सर्व संचालक मंडळ बंधू भगिनी उपस्थित होतो आणि मीच त्या ठिकाणी नव्हतो। काही अति महत्त्वाच्या कामासाठी मी त्या मीटिंगला हजर राहू शकलो नाही, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा सदस्यांनी आणि जे कारखान्याशी ज्यांचा काही संबंध नाही, जे सभासद नाही, अशा काही लोकांनी त्या टाउन हॉलच्या ठिकाणी मीटिंग ठेवली होती। त्या ठिकाणी बरेच आरोप हे संचालक मंडळावर केले। तर त्या संचालक मंडळाने ज्या 1.5 वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे ते आपल्यासमोर मी मांडतो आहे, आणि त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचं हे माझं काम आहे। जर आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आम्ही ही जनरल निवडणूक जी आहे किंवा जी जनरल बॉडी आहे किंवा वर्ष सर्वसाधारण सभा आहे ती आम्ही आयोजितच केली नसती। ज्या पद्धतीने 25 वर्ष ज्यांनी हा कारखाना चालवला, माजी चेअरमन आणि विद्यमान आमदार त्यांनी 25 वर्ष हा कारखाना चालवला। त्या 25 वर्षामध्ये त्यांनी 25दा सुद्धा सर्वसाधारण मीटिंग घेतलेली नाही। आमचं संचालक मंडळ हे तर 1.5 वर्ष झालं, त्या मंडळाच्या आमच्या मासिक मिटिंगा या दर महिन्याला होत असतात। आमची वार्षिक सर्वसाधारण सभा ही मागच्या वर्षीही झाली, या वर्षीही झाली। ही जनता बघत आहे, जनता काही मूर्ख नाही, जनताला सगळं समजत आहे। हा 25 वर्ष कारखाना तुम्ही चालवला, या 25 वर्षामध्ये तुम्ही काय घोटाळे केले, तुम्ही काय भ्रष्टाचार केला हे जनतेला माहिती आहे। जर तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालवता आला असता तर तुम्ही भाड्याने दिला नसता। तुमची कुवत नव्हती म्हणून हा तुम्ही दुसऱ्याला कारखाना चालवायला दिला। आजही या कारखान्यावर 50 कोटी रुपये कर्ज आहे। आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर 50 कोटी रुपये कर्ज आहे। हे या नवीन संचालक मंडळाने नाही केलेलं आहे, हे तत्कालीन संचालक मंडळ चेअरमन आणि विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी केलेलं आहे। त्यांनी त्याचं पहिले उत्तर द्यावं की 50 कोटी रुपये हा कस काय या कारखान्यावर भुर्दंड बसला, आणि प्लस हे 40 कोटी रुपये जो एक्सपेन्शनचा जो खर्च आहे तो 40 कोटी रुपये, असे 90 कोटी रुपये या आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर आजही घेणं आहे। मग तुम्हाला कारखाना चालवता आला नाही, आणि जे चालवायचा प्रयत्न करता आहेत त्यांना तुम्ही त्रास देत आहेत। ज्या पद्धतीने 2 गळीत हंगामासाठी आम्ही द्वारकाधीश कारखान्याला NOC दिली, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं, आणि तेव्हा त्यांना त्या साखरेच्या तारणापोटी त्यांना कर्ज मिळालं। आजही आमची तीच भूमिका आहे। आम्ही त्यांना NOC द्यायला सर्व संचालक मंडळ तयार आहे। आमच्या संचालक मंडळाने ठरवलं की हो, कारखाना चालू झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा ऊस या कारखान्यामध्ये, आदिवासी कारखान्यामध्ये दिला गेला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना NOC द्यायला तयार आहे। पण द्वारकाधीश कारखान्याचं आडमुठी धोरण आहे की ते म्हणतात की या संचालक मंडळाने आम्हाला हा कारखाना गिरवी ठेवून आम्हाला 20 कोटीचं कर्ज पाहिजे। हा कारखाना भरत गावित आणि त्यांच्या संचालक मंडळाचा नाही, हा कारखाना जनतेचा आहे, हा कारखाना स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे। या कारखान्यामध्ये जे जनमत आहे, जे शेतकरी बांधव आहेत, जे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेला जाईल, आणि सर्वसाधारण सभेमध्ये जर त्या जनता जनार्दनने सांगितलं, जे या कारखान्याचे खातेदार आहेत, ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांनी सांगितलं की हो, द्वारकाधीशला हा कारखाना तुम्ही गहाण ठेवण्यासाठी 20 कोटी रुपये त्यांना उचल घेण्यासाठी तुम्ही परवानगी द्या, मी देईन, पण मी मालक नाही, मी त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बसलेलो आहे। उद्या उठून हा जर चुकीच्या पद्धतीने जर दिला गेला तर जनता मला कधीही माफ करू शकणार नाही। ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने यांनी करारनामा केला द्वारकाधीश कारखान्याबरोबर, आणि हा कारखाना 15 वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी त्यांना दिला, खुर्ची सहित
जी खुर्ची आहे कारखान्याची त्या खुर्ची सहित यांनी हा कारखाना 15 वर्षासाठी चालवण्यासाठी दिला आणि जेव्हा दिला तेव्हा त्यांनी सर्वसाधारण सभा घेतली नाही, आयत्या वेळेच्या विषयामध्ये हे विषय मंजूर केले। जर तुम्ही खरंच बुद्धिवान असणार, तुम्हाला जर खरंच कायद्याचं ज्ञान असेल, तुम्हाला सहकार कायदा जर करत असेल तर तुम्ही जनरल मीटिंग घेतली पाहिजे होती आणि त्या जनरल मीटिंग मध्ये हा विषय तुमचा आला पाहिजे होता अजेंड्यावर की कारखाना हा 15 वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी आपल्याला द्यायचा आहे। अहो तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही याच्यात भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार आम्ही केला का तुम्ही केला सांगा। ज्या वेळेस हा आदिवासी कारखाना तुम्ही भाडे तत्वाने चालवणाऱ्याला द्वारकाधीश कारखान्याला दिला, त्याच धर्तीवर चोपडा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा हा पुण्याच्या कंपनीने घेतला आणि त्या कंपनीचं भाडं आणि त्याचं क्रशिंगचं जे भाडं आहे, क्रशिंगचं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये तफावत आहे। जे कमिशन आहे चोपडा कारखान्याचं ते एका टनामागे 117 रुपये आहे आणि तेच द्वारकाधीश कारखान्याला या आदिवासी कारखान्याने 112 रुपयाने दिलेला आहे। मग सांगा हे 5 रुपये कोणी खाल्ले, हे 5 रुपये कोण खाता आहे? हे याचा जबाब आमदार श्री दादा तुम्हाला द्यावा लागेल, जनतेला द्यावा लागेल। आणि तुम्ही जर खरोखर काम केलं असतं तर जनतेने तुम्हाला नसतं पाडलं। 25 वर्ष तुम्ही त्या कारखान्याचे चेअरमन होते, एक साधारण सदस्य तुम्हाला त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये पाडतो, याचा अर्थ जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीने या आदिवासी सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही ऊसतोड वाहतूक मजदुरांचे 17-18चं पेमेंट हे थकलेलं होतं, ते पेमेंट आम्ही त्या द्वारकाधीश कारखान्यावाल्यांकडनं त्यांना मिळवून दिलं, हे कुठंतरी यांना दुखत आहे। ज्या पद्धतीने 25 वर्षापासून आमचे जे कर्मचारी बांधव आहेत, जवळजवळ 95% कर्मचारी बांधव हे आदिवासी बांधव आहेत आणि बाकीचे 5% इतर बिगर आदिवासी बांधव आहेत। त्यांचा सगळ्यांचा विचार करून आम्ही त्यांचे पैसे जवळजवळ 2 कोटी रुपये त्यांचे अडकलेले होते। 2 कोटीपैकी 1 कोटी रुपये आम्ही त्यांचे 1 कोटी 2 लाख रुपये त्यांना त्या याच्यातनं आम्ही कारखान्याच्या याच्यातनं त्यांना परत केले, 6 बार परत केले। कोणाचा 1 रुपयाचा सुद्धा बांधिलकी नाही। त्याच्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या। सहकार आयुक्त सहसंचालक यांच्या परवानग्या घेऊन मी माझ्या पतसंस्थेमध्ये खातं उघडलं आणि त्याचीही परवानगी ही सहसंचालकांनी मला दिलेली आहे। त्याचं सबूत हे माझ्याकडे आहे, ते तुम्हाला आपल्याला बघायला मिळेल। मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आम्ही इथं सेवा देण्यासाठी आलेलो आहोत, आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करण्यासाठी आलेलो नाही। ज्या कर्मचाऱ्यांचे आम्ही 350 कर्मचाऱ्यांचे पैसे मिळवून दिले त्यांच्याकडनं या संचालक मंडळाने 1 रुपया सुद्धा कमिशन घेतलं नाही किंवा 1 रुपया सुद्धा त्यांचा चहाचा आम्ही बांधलेलो नाही। फक्त आम्ही बांधलेलो असू त्या लोकांच्या प्रेमाचे आम्ही बांधलेलो आहोत आणि त्या प्रेमापोटी आम्ही त्यांना ते पैसे मिळवून दिले। आणि त्याच्यात जर आम्ही भ्रष्टाचार करायचं असतं तर मला व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हीच दाखवलं होतं की तुमच्या संचालक मंडळासाठी आम्ही अमुक काहीतरी तुम्हाला मदत करू, पण तुम्ही पहिले व्यापाऱ्यांचं देणं देऊन द्या, त्याच्यानंतर तुम्हाला काही कर्मचाऱ्यांचं द्यायचं असेल तर द्या। पण मी त्यांना साफ व्यापाऱ्यांना नाकारलं नाही, मी तुमचे पैसे देऊ शकत नाही, कारण ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, ज्या समाजामध्ये आम्ही वावरतो आहोत त्या समाजाचं आम्हाला देणं लागतं। इथं आम्हाला सेवा करण्यासाठी लोकांनी बसवलेलं आहे, जनतेची सेवा करण्यासाठी बसवलेलं आहे। जनता जनार्दन याची मालक आहे आणि जनता जनार्दन जे सांगेल तेच आम्ही या ठिकाणी करू आणि त्या उद्देशाने आम्ही त्या जनता जनार्दनाच्या आदेशाप्रमाणे त्या कर्मचाऱ्यांचे पैसे काढून दिले, कारण तो त्यांचा मेहनतीचा पैसा होता, हक्काचा पैसा होता आणि परिश्रमातून तो कमवलेला एक पै यांनी 25 वर्षात त्यांना लाज वाटायला पाहिजे, यांनी 1 रुपया सुद्धा त्यांना दिला नाही। त्यांचे सगळे पैसे आम्ही काढून दिले आणि उर्वरित पैसे सुद्धा आम्ही त्यांचे देणार होतो, पण नोव्हेंबरचं 50 लाख रुपये आम्हाला भाडं मिळालं नाही। जे आमचं क्रशिंगचं भाडं होतं, जे आमचं 112 रुपये या टनाप्रमाणे जवळजवळ आमचं 1,48,500 इतकं क्रशिंग झालं होतं आणि त्या क्रशिंगचे पैसे 1 कोटी जवळजवळ 27 लाख
2,27,00,000 रुपये आम्हाला हे त्यांच्याकडनं कमिशन मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी द्वारकाधीश कारखान्याने सांगितलं की तुमचं जे तुम्ही 20 कोटी रुपये घेतलं आहे त्याचं 12% 2,40,00,000 रुपये व्याज होतं, उर्वरित 13,00,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या. कारखान्याचं उत्पन्नच काही नाही आहे. कारखान्याला उत्पन्न मिळणाऱ्याचं साधन म्हणजे कारखाना जो भाड्याने दिलेला आहे ते 50,000 रुपये भाडं, आणि कारखाना जे गळीत हंगामामध्ये क्रशिंग शेतकऱ्या बांधवांचा ऊस येऊन त्या ठिकाणी क्रशिंग होईल ते 1,48,500 रुपये असे हे क्रशिंगचे पैसे येतील तर तो कारखाना चालेल. त्याच्यात आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार देऊ, त्याच्यात आम्ही उर्वरित दैनंदिन जो खर्च असेल किंवा ज्या व्यापाऱ्यांचं थकीत आहे त्यांचं पैसे देऊ. आज कारखान्यामध्ये टाचणी घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही. टाचणी घेण्या एवढ्या सुद्धा त्या ठिकाणी व्यवहार त्या कारखान्याचा नाही, तर हा करोडोचा भ्रष्टाचार आम्ही कुठून करू? आणि तो पण फक्त 1.5 वर्षात. 1.5 वर्षात तुम्ही म्हणतात आम्ही हजारो कोटी रुपये खाल्ले, मग 25 वर्षात तुम्ही काय केलं ते जनतेला तुम्ही उत्तर द्या. आमचा तुम्ही 1.5 वर्षाचा हिशोब मागता आहे, 25 वर्षात मध्ये मग तुम्ही किती भ्रष्टाचार केला त्याचं जनतेला उत्तर द्या. आज जे पण आम्ही करतो आहोत लिगली आम्ही शासनाकडनं परवानगी घेतली आहे, सहसंचालकाकडनं परवानगी घेतलेली आहे, आणि हो आम्ही ज्या पद्धतीने कारखान्यामध्ये अतिक्रमण होत चाललेलं आहे त्याच पद्धतीने ती कारखान्याची 25 वर्षामध्ये तुम्हाला माहितीही नाही कारखान्याची जागा किती आहे, पण आम्ही रीतसर कारखान्याची मोजणी करण्यासाठी फी भरली, कारखान्याची मोजणी आम्ही केली आणि कारखान्यामध्ये अतिक्रमण होऊ नये, कारण हा कारखाना आदरणीय नाईक साहेब आणि लोकनेते माणिकराव दादा यांच्या स्वप्नाची ही पूर्तता आहे. त्यांनी स्वप्न बघितलं की माझा आदिवासी बांधव याचं जीवनमान उंचवण्यासाठी आपल्याला हा कारखाना काढावा लागेल, आणि हा त्यांनी कारखाना काढला. आणि हो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, तुम्ही हा कारखाना दुसरीकडे घाण ठेवला आणि आम्हाला विचारतात की भ्रष्टाचार केला. अहो खरं तर तुम्ही हे पाप केलेलं आहे. 25 वर्षामध्ये हा कारखाना तुम्ही घाण ठेवलेला आहे, आम्ही नव्हे. त्या कारखान्यामध्ये जे अतिक्रमण होत चाललेलं आहे ते अतिक्रमणला आळा बसला पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपली आराध्य दैवत देवमुगरा माता ही आदिवासींची कुलदैवत आहे, त्या देवमुगरा मातेचं मंदिर आणि सुशोभीकरण आम्हाला करायचं आहे. अहो 25 वर्षामध्ये तिथं तुम्ही झाडू सुद्धा मारले नाही, आजूबाजूला इतके काटा कचरा होता, ते सगळं साफसफाई आम्ही केली. हो आम्ही धार्मिकता आहोत, आम्ही धार्मिकतेचे पुजारी आहोत, आम्ही समाजामध्ये जी चांगल्या गोष्टी आहेत त्याला आम्ही बुजणारे लोक आहोत. आम्ही आदिवासी लोक आहेत, जातीरिवाजाप्रमाणे आम्ही आमच्या देवी देवतांचा मान सन्मान करतो, आदर तिथ्य करतो, पूजा पाठ करतो. त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी आम्हाला देवमुगरा मातेचं सुशोभीकरणाचं काम करायचं होतं, आजूबाजूला कंपाऊंड करायचं होतं, पेवर ब्लॉक बसवायचे होते, लाईट बसवायचे होते. अहो साधा लाईटचा बल्ब सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बसवला नाही, कनेक्शन सुद्धा त्या ठिकाणी नाही. ते कनेक्शन आम्ही त्या ठिकाणी ठेवलं. त्या देवमुगरा मातेच्या इथं आम्ही सुशोभीकरणाच्या कामासाठी टेंडर मागवलं, पण जेव्हा आम्ही टेंडर मागवलं आम्ही काम करणार होतो, आणि जेव्हा आमचा हा पैसा अडकला तेव्हा आम्ही त्यांना जो ऍडव्हान्स पोटी दिलेली रक्कम होती ती परत आम्ही त्यांच्याकडनं व्याजासहित घेतली. हा आम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर जे पैसे त्या सुशोभीकरणासाठी लावले असते आणि खाऊन गेलो असतो आणि सुशोभीकरण केलं नसतं तर आम्ही नक्की दोषी होतो. पण भगवंताच्या नावाखाली आम्ही पैसे चालणारे नाही. भगवंताच्या नावाखाली देवमुगरा आई मातेच्या नावाखाली पैसा चोरणारा हा भरत गावित नाही किंवा हे संचालक मंडळ नाही. भगवंताने भरपूर दिलेला आहे आणि माझे हात नेहमी असे असतात. दादा तुम्हाला माहितीत माझे हात हे असे नसतात, माझे हात नेहमी हे असे असतात, एवढं लक्षात ठेवा. आजपर्यंत कोणीही भरत गावितवर 1 रुपयाचा आरोप केलेला नाही. तुम्ही माझ्या शेतामध्ये येऊन बघा, माझी गोशाळा आहे. रोज माझ्या गोशाळेमध्ये मी माझ्या शाळेमध्ये माझ्या गायींचं मी सेवा करत असतो, रोज त्यांच्यासाठी दाना पाणी हे करत असतो. महिन्याचा माझा स्वतःचा खर्च हा लाखोमध्ये आहे, तर मी त्या कारखान्यामधनं मला काय भेटेल, अपेक्षा काय? अहो जर मला जर खायचं राहिलं असतं 25 वर्ष तुमच्या बरोबर होतं, खरं सांगा तुम्ही जर तुमच्या आई बापाच्या पोटचे असतील भरत गावितला काय कमिशन दिलं तुम्ही?
बराच गावीतला 1 रुपया सुद्धा कमिशन दिलं का? आणि मी मागितलं का तुमच्याकडनं? मी कधीच मागितलं नाही. सगळे तुम्ही ठेके तुमच्याकडे होते. मोलॅसिस तुम्ही वापरायचे, बगॅस तुम्ही वापरायचे, कारखान्याचे जे तुम्ही साखर निघायची लिलावाचे ठेकेदार तुमचे आहेत. चौकशी करा, तुमचे फोन टॅपिंग करा, तुम्ही त्यांच्याकडनं किती कमिशन खाल्लं आहे, त्यांच्याकडनं किती पैसे घेतलेले आहे, इलेक्शन मध्ये त्यांच्या घरामध्ये किती किती पैसे ठेवलेले आहे, ते सगळं तुम्ही जनतेसमोर आणा. बरोबर आहे. भ्रष्टाचार कोणी केला? आम्ही केला का तुम्ही केला? जर आम्ही केला असेल तर जनता आम्हाला सोडणार नाही, आणि तुम्ही केला असेल तर जनता मी तुम्हाला सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, हा कारखान्यावर राजकारण करू नका. राजकारण करण्यासाठी बऱ्याचशा जागा आहेत. शिरीष दादा, तुम्ही मैदानात या, आम्ही पण मैदानात आहोत, पण हे राजकारण करण्याचं क्षेत्र नाही. कारण ही सहकारी संस्था आहे. आदरणीय नाईक साहेब, आदरणीय माणिकराव दादांनी संस्था उभी केली आहे. अहो, तुम्ही जर खरोखर नाईक साहेबांचे वारस राहिले असते तर तुम्ही बोलले असते, भरत भाऊ मी तुमच्या बरोबर आहे, चला हा द्वारकाधीश कारखाना कसा आपला कारखाना गळीत हंगाम चालू करत नाही, आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे, आदिवासी बांधवांचं नुकसान आहे, चला मी तुमच्या बरोबर येतो, कारण याच्याबरोबर मी करार केलेला आहे, हा कारखाना तुला चालू करावा लागेल. चालू करण्यासाठी तुम्ही मी जर एकत्र आलो असतो तर या द्वारकाधीशला हा कारखाना चालू करायला आपण भाग पाडलं असतं. पण त्याच्यातही तुम्ही राजकारण करताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कीव वाटते तुमची की तुम्ही अशा पद्धतीने राजकारण करत आहेत. त्या शेतकऱ्यांना तुम्ही सोडत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा त्या सहसंचालकाला पत्र देतात, आणि तो तुमचा एक तीन पाठ माणूस तो पत्र लिहितो, तक्रारी करतो की हे संचालक मंडळ बरखास्त करा. या संचालक मंडळाने काय खाल्लेलं आहे? अहो, हा कारखाना तर तुम्ही बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्याने त्यांना दिलेला आहे, आम्ही दिलेलं नाही. उद्या जर ही सगळी चौकशी झाली, आम्ही नाही, तुम्ही जेलमध्ये जाणार आहे. आणि तो जो तुमचा कर्मचारी आहे ना, तो दिलीप पवार, त्याने आदिवासींच्या नावावर लाखो करोडो रुपये खाल्लेले आहेत, बोगस ऊस त्याने टाकलेला आहे, त्याची चौकशी चालू आहे. आज ना उद्या तो त्या गजाआड तो होणारच आहे. इतका भ्रष्टाचार तुमच्या लोकांनी केलेला आहे. ज्याचं टन 10 असेल त्या ठिकाणी 15 टन तुम्ही दाखवलेला आहे. असा पैसा तुम्ही तिथून कमवलेला आहे. करोडो रुपये तुमच्याकडे आहेत. आज तुमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ही सगळी आदिवासीच्या कारखान्याच्या जीवावर कमवलेली आहे. त्याचं सुद्धा गबाड निघाल्याशिवाय राहणार नाही. जनता तुम्हाला माफ करणार नाही. हो, आम्ही जनतेचे सेवक आहे, जनतेसाठी आम्ही काम करणार आहोत. ज्या पद्धतीने द्वारकाधीश बरोबर तुम्ही करार करून दिला आहे 15 वर्षाचा, तो जर करार तुम्ही आज संपुष्टात आणा, उद्या कारखाना हा संचालक मंडळ जर नाही केलं तर राजकीय संन्यास घेऊन गेल. पण हा कारखाना आम्ही सुद्धा चालू करू शकतो. पण शेवटी कायद्याने आमचे हात बांधलेले, तुम्ही हात बांधून ठेवलेले आहेत. तुम्ही त्याला कारखाना घाण दिलेला आहे आणि त्या कारखान्याला सांगितलेलं आहे की 15 वर्षापर्यंत हा कारखाना तुम्ही चालवा. जर करार केला नसता तर आज सुद्धा तो कारखाना चालवण्यासाठी हे संचालक मंडळ सक्षम आहे. 4, 5, 10 कोटी रुपये आम्ही स्वतः गिरवी राहिलो असतो, पण हा कारखाना चालू केला असता. पण दुर्दैव एवढंच आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी आमच्याकडं परवानगी नाही. ती परवानगी शासनाने तुम्ही त्या द्वारकाधीशला दिलेली आहे. त्याच्यामुळे तो द्वारकाधीश जो निर्णय घेईल तो तुम्हाला बघावा लागेल. पण आम्ही पण गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या लोकांची अस्तित्वाची लढाई लढू, हा कारखाना चालू करायला लावू. एक टिप्पा सुद्धा त्या द्वारकाधीशला आदिवासीचं जाऊ देणार नाही. जोपर्यंत आदिवासी सहकारी साखर कारखाना हा द्वारकाधीश चालू करणार नाही, तोपर्यंत आदिवासींचा एक सुद्धा टिपरा त्या द्वारकाधीश पर्यंत आम्ही जाऊ देणार नाही. हे आमचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. कारण हा आदिवासींचा कारखाना आहे. आदिवासींचा कारखाना तुम्ही घेतलेला आहे, तुमच्या स्वार्थापोटी द्वारकाधीशने घेतलेला आहे. काय जाईल? फक्त 50 लाख रुपये यांचा खर्च होईल, 50 लाख रुपये भाडं जाईल. पण हा सगळा ऊस तो द्वारकाधीशला घेऊन जाईल. द्वारकाधीशला घेऊन गेल्यानंतर तिथं मोलॅसिस बगॅस आणि इथेनॉल तो काढेल, तिथं 2 पैसा त्याला मिळेल. तो व्यापारी आहे, तो शेतकरी नाही. आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्याचे पोरं आहोत. आम्हाला हा कारखाना जिवंत ठेवायचा आहे. कारण ज्या आमच्या बापाने, तुमच्या वडिलांनी, माझ्या वडिलांनी हा कारखाना सुरू केलेला आहे, त्यांच्याबरोबर बरेचसे दिवंगत जे जुने लोक आहेत ते नाही आहेत, पण बाकी लोक आहेत. हा कारखाना आम्हाला जिवंत ठेवायचा आहे, शेतकऱ्यांसाठी जिवंत ठेवायचा आहे.
आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव राहील तोपर्यंत हा आदिवासी कारखाना जिवंत राहणार आहे। या कारखान्याला आम्ही बंद पडू देणार नाही। जर द्वारकाधीशने सांगून दिलं की हा कारखाना मी चालवण्यासाठी असमर्थ आहे, दुसऱ्या दिवसापासून हे संचालक मंडळ तो कारखाना चालवण्यासाठी समर्थ राहील, एवढंच या निमित्ताने सांगतो। द्वारकाधीश आणि शिरीष नाईक हे दोघे मिळून हा कारखाना बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहेत, कारण दोघी भागीदार आहेत, दोघी एकमेकांनी दोघांनी करार केलेला आहे। आणि जे चोपडा कारखान्याला 117 रुपयाचं कमिशन मिळत आहे ते आदिवासी कारखान्याला 112 रुपयाचं मिळत आहे, म्हणजे 5 रुपये कुठंतरी गलफत झालेले आहे आणि ते छुप्या मार्फत यांना नक्कीच मिळत असेल, म्हणून हे मिलीभगतने करता आहेत। अहो शिरीष दादा, तुम्ही आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तुम्हाला सुद्धा या शेतकऱ्यांच्या मतांची गरज आहे आणि तुम्ही हा शेतकऱ्यांसाठी कारखाना चालू होऊ नये स्वतःचं मत वाढवण्यासाठी तुम्ही आदिवासींची हालापेष्टा करत आहेत। लाजा वाटू द्या, हा कारखाना आदिवासींचा आहे। हा जर कारखाना जर चालला तर हजारो शेतकऱ्यांचे चुले जळतील, हजारो कर्मचाऱ्यांचे घर चालतील। हा जर कारखाना बंद झाला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, कारण या ठिकाणी 80 ते 90% हे कर्मचारी हे आदिवासी बांधव आहेत। आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। हंगामी कर्मचारी बिचारे आस लावून बघतायत की हा कारखाना कधी चालू होईल। त्या हंगामी कर्मचाऱ्यांची आज बिचाऱ्यांची वाईट अवस्था आहे, त्यांना कोणी विचारत नाही आहे। पण हाच करार जर 3 महिने अगोदर झाला असता, हंगामी लोकांनी काम केलं असतं, त्यांना सुद्धा रोजगार मिळाला असता। पण हे पाप सगळं शिरीष दादा तुमच्यामुळे घडतं आहे। आजही मी या पत्रकार बांधवांच्या मार्फत मेसेज देतो, द्वारकाधीश कारखान्यावाल्याला बोलवा, तुम्ही बसा, मी बसतो, हा कारखाना कसा चालू होत नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। केव्हाही आमची सामंजस्य भूमिका आहे, पण असे आरोप चुकीचे करू नका। तो आदिवासींचा कारखाना आहे, या कारखान्यामध्ये राजकारण नका येऊ, तो कारखाना चालू झाला पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे। ज्या पद्धतीने द्वारकाधीश कारखान्याने सगळ्यांना द्वारकाधीशच्या ज्या शेतकऱ्यांना ऊस दिला होता त्या लोकांना त्याने 175 रुपये प्रमाणे पैसे दिले। उर्वरित आदिवासी कारखान्याच्या जे लोक होते ज्यांनी ऊस दिला होता आदिवासी कारखान्याला त्यांना 75 रुपये दिले आहेत। 100 रुपये अजून आमचे बाकी आहेत। ती सुद्धा आमची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की 100 रुपये ते आदिवासी गरिबाचे पैसे या द्वारकाधीश कारखान्याने दिले पाहिजे। आणि त्याच्यासाठी दादा तुम्ही लढले असते तर आमची बी कॉलर ताट झाली असती की आमचा लोकप्रतिनिधी बघा कारखान्यामध्ये आला, पण समाजासाठी लोकांसाठी तो आज त्या ठिकाणी भांडतो आहे की नाही माझ्या आदिवासी बांधवाला 100 रुपये द्या, आम्ही टाळ्या टिकल्या असत्या। पण लाज वाटते शिरीष दादा, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटते। तुम्ही याच्यावर राजकारण करताय। अहो या बरोबरीने या हजारो साकार सम्राट आहेत की ते सगळे एकत्रितरित्या त्या भागाचा विकास करताय, कामं करताय। आपण काय केलं या 25 वर्षामध्ये? हा देशोधडीला कारखाना लावून दिला। अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला हा कारखान्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, तो कारखाना आज दुसऱ्याच्या ताब्यात गहाणे ठेवून दिला। आणि आता तुम्ही वर तोंड करून बोलताय की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं। आपण काय केलं हे बघा, आपण लोकांना न्याय देऊ शकलो का हे बघा। तुम्ही न्याय द्यायला नाही आणि आमच्यावर आरोप करता आहात। आम्ही बी 5 वर्ष चालवू, जर आमच्याकडनं कारखाना नाही चालवला जनता आम्हाला घरी बसवेल, जनार्दनला सगळं समजतं। पण या येत्या 5 वर्षामध्ये हा आदिवासी कारखाना हा चांगल्या पद्धतीने कसा चालेल असं हे सगळं संचालक मंडळाचा विचार आहे। या संचालक मंडळाने 1 रुपया सुद्धा हा संचालक मंडळ कुठल्या कर्मचाऱ्याचा किंवा शेतकऱ्याचा बांधील नाही, कारण आम्ही प्रामाणिकपणे सेवेसाठी उतरलेलो आहे। जनतेने ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलेला आहे हा कारखाना नक्कीच पुढे नेण्याची आमची तयारी आहे। आणि जर ठरवलं येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच द्वारकाधीश कारखान्याने सांगितलं की हो माझे पैसे तुम्ही परत करा आणि हा कारखाना आदिवासी कारखाना चालवेल, ती सुद्धा आमची तयारी आहे। शासनाकडनं सुद्धा आम्ही त्या पद्धतीने मागणी केलेली आहे। अहो शिरीष दादा सरकारमध्ये होता तुम्ही, शिरीष दादा तुम्ही आमदार होता, तुम्ही जर मागणी केली असती तर या सरकारने सुद्धा तुम्हाला 100, 150, 200 कोटी रुपये दिले असते, कारण सगळ्या महाराष्ट्राला कारखाना चालवण्यासाठी कारखाना अडचणीत असताना सरकारने मदत केली, तर आदिवासी कारखान्याला सुद्धा मदत केली असती। पण दुर्दैव आपलं या बिंडोकांनी तो कारखाना हा गहाण ठेवून दिला आणि जो कारखाना गहाण ठेवून दिला त्या कारखान्याला सरकार मदत करू शकत नाही। तुमच्याकडे तर आमदारकी होती, तुम्ही जर सरकारशी भांडले असता 2.5 वर्ष तुमच्या कार्यकाळामध्ये सरकार काँग्रेसचं होतं,
त्या कार्यकाळामध्ये तुम्ही जर केलं असतं तर हे सगळं होऊ शकलं असतं. पण तुम्हाला तेवढी अक्कलच नाही. तुम्हाला फक्त तीच अक्कल आहे उडवायची, दुसरी कुठलीच अक्कल नाही. ज्या शेतकरी मेहनतीने पैसा कमवतो त्या शेतकऱ्याला काहीतरी देणं लागतं. या हिशोबाने जर आपण काम केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हा कारखाना पुढे गेला असता. आपले विचार ते नाहीत. आपले विचार फक्त जी संस्था चालव तिला कसं खाता येईल आणि तिला कसं बंद पाडता येईल एवढंच आपलं ध्येय आहे. म्हणून माझी विनंती आहे, शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकरी बांधवांना मी तुमचा हात जोडून विनंती करतो की या संचालक मंडळाने कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही, कधीही भविष्यात करणार नाही. कोणाचे पैसे खायचे कोणाचे नाही खायचे हे सुद्धा भगवंताने आम्हाला शिकवलेलं आहे. आमची शेतीवाडी आहे, आमच्या शेतीवाडीमध्ये भरपूर उत्पन्न येतं. त्या शेतीमधनं आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत. फक्त तुम्ही जिकडं तिकडं फिरत राहतात. तुम्ही बघा तुमचं उत्पन्नाचं सोर्स काय आहे ते. म्हणून तुम्ही दुसऱ्याला शिकवू नका. त्याने आज करोडोचे बंगले बांधून घेतलेले आहेत, त्याची सुद्धा चौकशी करा. आज जे बिचारे शेतकरी जे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आज ते सुद्धा झोपडीमध्ये राहतात. आदिवासी जेवढे कर्मचारी आहेत ते आज सुद्धा झोपडीमध्ये राहत आहेत आणि जो तुमच्या मागं दिमतीला फिरतो आहे तो आज करोडोच्या बंगल्यामध्ये राहतो आहे. हे सुद्धा गुपित उघडं करा ना. मग तेव्हा समजेल ना जनतेला की त्याच्या नावाने 1 इंच सुद्धा जमीन तुमच्या त्या कर्मचाऱ्याच्या नावावर नव्हती आणि त्याच्या नावावर करोडोचा ऊस टन जातो. म्हणजे हा ऊस आला कुठून, हे उत्पन्न आलं कुठून, ते पैसे गेले कुठं, याची सुद्धा तुम्ही चौकशीची मागणी करा. तर आम्ही खरं समजू की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे. राजकारणाशिवाय दुसरा पर्याय नाही. माझी विनंती आहे की द्वारकाधीश कारखान्याला सुद्धा विनंती आहे की हे सर्व संचालक मंडळ हे तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल. हा कारखाना तुम्ही चालू करा, कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. जेव्हा जेव्हा या कारखान्याला आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा हे संचालक मंडळ या कारखान्यासाठी मदतीसाठी तयार आहे. पण एवढंच आहे की आमच्या शेतकरी बांधवांना, आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या संचालक मंडळांना हीन वागणूक देऊ नका. तुम्ही मालक नाही, तुम्ही चालक आहात. या पद्धतीने जर तुम्ही कारखाना चालवला तर आम्ही नक्कीच सहकार्य करू. हा कारखाना सहकारी तत्वावर चालणारा आहे, हा प्रायव्हेट कारखाना नाही. त्याच्यामुळे सर्वांना सामंजस्यपणे तुम्ही घेऊन चाला. आम्ही नक्कीच सहकार्य करू. अजूनही सांगतो, NOC जी पाहिजे असेल ती NOC देण्यासाठी मी तयार आहे. पण कारखाना गहाण ठेवून 20 कोटी रुपये मी त्यांना देऊ शकत नाही, कारण तेवढे अधिकार मला नाही. ते जनता जनार्दनला आहे, शेतकरी बांधवांना आहेत. शेतकरी बांधवांनी सांगितली की हा कारखाना गहाण ठेव आणि त्या द्वारकाधीश कारखान्याला 20 कोटी रुपये दे, तर मी तेही करायला तयार आहे. पण जोपर्यंत जनता जनार्दन तो आदेश करत नाही तोपर्यंत मी ती NOC देऊ शकत नाही. NOC हीच देऊ शकतो जशी मागच्या वर्षी तुम्हाला NOC दिली. जे तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्हाला, जे उत्पन्न आहे ते तुम्हाला कोणाकडनं तरी व्यापारी बांधवांकडनं तो कारखाना दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी, कागदपत्र येण्यासाठी संचालक ऑफिसचं उपसंचालक यांचं साखर आयुक्तांना वेळोवेळी पत्रव्यवहार करावा लागतो, मेल करावा लागतो. याच्यासाठी कारखान्याकडं कुठलाही निधी नाही, कुठलाही पैसा नाही. म्हणून देवमुद्रा गॅस एजन्सीकडनं आम्ही हात उसनवार पैसे घेतो आणि ते पैसेच त्यांना आम्ही परत त्या चेकद्वारे त्यांना देतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. जर त्यांच्याकडनं घेतो त्यांना जर चेक नाही देत असेल तर हा 1 नंबरमध्ये येणारा व्यवहार आहे आणि तो 2 लाखाचा जो व्यवहार आहे तो तुम्ही ऑडिटने बघू शकता की आम्ही कशासाठी ते पैसे घेतले होते. त्याचे बिलं पण आमच्याकडे आहेत, ते कुठं कुठं गेले. आता साखर संचालकांकडे आम्हाला जावं लागतं तर येण्या जाण्याचं भाडं सुद्धा लागतं. कशासाठी हे करणार? आमच्याकडं गाडी नाही, ती गाडी आहे ती पण त्यांच्याकडं आहे. एक गाडी आहे, MDची गाडी आहे, ती आहे, पण तिच्यात बी पेट्रोल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी आमच्याकडं नाही. मला स्वतः डिझेल टाकून द्यावं लागतं आणि त्या लोकांना पाठवावं लागतं. मग असं जर हे गाडं चालू आहे तर कुठं ना कुठं तरी या दैनंदिन खर्चासाठी कोणाकडनं तरी आम्हाला पैसे घ्यावे लागतील. म्हणून तो आम्ही त्यांच्याकडनं हात उचलवार पैसे घेतलेले आहे. त्याच्यात भ्रष्टाचार झालेला नाही. तुम्हाला हिंदुस्थानमधनं
कोणाकडनं ऑडिट करायचं असेल त्यांच्याकडनं तुम्ही ऑडिट करा. तुम्हाला जो सीए लावायचा त्या सीए कडनं तुम्ही ऑडिट करून घ्या. आमच्या केसा एवढा सुद्धा आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही हे सर्व संचालक मंडळ हे राजीनामा द्यायला तयार आहोत, पद सोडायला तयार आहोत, पण चुकीचे आरोप करू नका एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा फक्त राजकीय स्टंट या शिरीषदादांचा आहे. 5 वर्षामध्ये शिरीषदादा निष्क्रिय आहेत. शिरीषदादांनी कुठल्याही विकासाचे कामं या नवापूरसाठी केलेले नाहीत, नवापूरच्या जनतेसाठी केलेले नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टींना वेगळं वळण द्यायचं आणि लोकांना आपलंसं करायचं म्हणून हे सगळं शिरीषदादांचं स्टंट आहे, राजकीय षडयंत्र आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी न पडता जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये संचालक मंडळाकडनं जास्तीत जास्त सेवा ही शेतकरी बांधवांची होईल हे या निमित्ताने सांगतो. 25 वर्षामध्ये 25 पैशाची सुद्धा साखर या मागच्या शिरीषदादांनी दिली नव्हती, पण आमच्या संचालक मंडळाने येतात बरोबर सगळ्यांना साखर आणि सगळ्यांना शेताच्या बांध्यापर्यंत त्यांना खत पुरवण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांचं खच्चीकरण होत आहे म्हणून हे आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र त्यांचं रचलेलं आहे. जनतेने सावध राहो हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी.